गुड मॉर्निंग. आज आहे ना स्वतःसाठी वेळ द्यायचा पहिल्यांदा ठरवलं होतं. केस धुवून घेतली आणि पहा एवढं केस निघाल्यात. बुचका धुतल्यानंतर विंचरला पण नाही. डोक्याला केस राहतो का नाही ही एक शंकाच राहिली आता. चला बघूया आता. त्याच्यानंतर किचनमध्ये पहिल्यांदा आले. पहिल्यांदा हे तेल गरम करून घेतलं. आता हे कशासाठी काय हे नंतर सांगते आता, पण गरम करून घेतलं पूर्ण. आणि मग आता मधलं शूट नाही केलं मी, बरेच काम उरकलं होतं. त्याच्यानंतर आता हे तेल गार करायला ठेवलं. स्वयंपाक पाणी उरकून हे खिडकीत तेल गार करायला ठेवलं होतं. हे सगळं क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर ही माझ्या बाईला झोपवलं होतं मी. म्हटलं तिला झोपवलं तर बाकीचे आता कामं उरकून घ्यावा. आता ही कधी उठेल आणि कधी नाही सांगता येत नाही, कारण का लाईटीचा जर आमच्या इथं प्रॉब्लेम आहे थोडा. आणि वारं हे झालं ना, शांत झालं का हे होत नाही. मग ही कपडे हे बघा, हे टपटप नारळ पडलेत. मग हा सगळा गोंधळ बघा. हे इथलं नेलं होतं, पाला आणला होता शेंगाचा, त्याच्या खाली टाकायला इथलं लाकूड काढून नेलं. म्हटलं इथलं माती झाली. आणि एवढं माझं काम उरकतपर्यंत बाई उठली. आणि बाई उठली माझा बाबा तिला तेल लावून चोपडून केस विचोरतोय तिची. सोनीची केस लय घाण झाल्या, तिची केस विंचरतो. आणि हिलाही मजा वाटते. छान म्हणते माझी बाईला छान. आता माझं थोडंसं काम राहिलं होतं. म्हटलं आता ह्याला इकडं आवरून घ्यावा ह्याचं. हिला इथं सोडली आणि बाकीच्या कामाला लागले. थोडंसं फरशी पुसायची राहिली होती, मग घेतली. त्याच्यानंतर मी तिला खाऊ घातल्यानंतर तिची कपडे चेंज केली. आणि सेम झाली ना. लाल कलरची बांगडी, लाल कलरचा ड्रेस, लाल कलरची गाडी. कसती छान ना माझ्या बबीचं, खेळती आहे. आणि मग जरा थोडासा नामाची ॲक्टिव्हिटी घेतली. त्याच्या स्कूलमधून आलेली त्याची ॲक्टिव्हिटी करत होती. मध्ये चाललं होतं तिचं रडू. आता त्याला म्हटलं आता लिहायला घे. लिहायचं नाही बरं का बाबाला, लिहायचं अजिबात काही नाही. कारण का लिहायचं म्हटलं ना त्याला काहीतरी होतं, म्हणतो नाही मला झोपायचं. मग त्यांनी डायरेक्ट घेतलं झोपून. आणि बघा ह्या बेडची काय अवस्था केली, गोल फिरून बाईनी आणि बाबानी. पार म्हटलं झोपून घ्यायचं. म्हटलं बाबा झोपायचं तर झोप आता, मग काय म्हणणार आहे मी शेवटी, नाही का. मग तोपर्यंत मी आपलं घेतलं काम करायला. हे बघा हे नारळ पडून ठेवले, ते नारळ त्यांना झोपवले आणून बरं का ह्या बेडवर. आणि ही गाडी अशी मध्येच ठेवली, जेणेकरून ना पाय पडला का माणूस पडलंच पाहिजे. आणि हे बघा आमचा बीबी पण कसला आहे, असं त्याला असं खाली बसायला नको, स्वच्छ जागा पाहिजे त्याला पण बसायला. आणि हे काढलेल्या शेंगा आहेत ना, वाळत घातल्या ते, कारण का पाणी धरलं का ते वास मारतं ना. त्यापेक्षा मग म्हटलं ना आता हे करावं, त्याला वाळतच घालावं. एवढं वाया जाण्यापेक्षा उन्हात वाळत घातल्यामध्ये चांगलं रोज करेल. आता हे पावसाचं वातावरण आहे. आता म्हणजे नमाज पण झोपला, सोनूला पण झोपवली. म्हटलं मग आता स्वयंपाक करायला घ्यावा. पण म्हटलं नाही, आता परत ही बाकीची सगळी मंडळी गेली होती शेताला गेली. म्हटल्यानंतर ना मग घ्यावा उरकून. म्हटलं आधी एकदा मुलीला बघून आले, दूध तापवायला ठेवलं. आणि मग परत गेली मी शेतालाच. म्हणजे नानाबाबाच्या वाऱ्यावर, कारण का त्यांचं पाणी चाललं होतं. आणि घरात ना लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते पाणी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही. तसं बी आम्ही ठेवतच नाही, फक्त बर्फ करायला ठेवते. मग म्हटलं चला त्यांचं वारं चालू होते, घांडा पिण्यापुरता गार भरून आणावा. मग गेले होते त्यांच्या वरच्या वाऱ्यावर पाणी आणायला. हांडा भरला. हे पाणी ना डायरेक्टली गार आहे, त्यांची विहीर बांधलेली आहे, त्याच्यामुळं कचरा काही येत नाही. पाणी एकदम स्वच्छ आणि प्यायला पण छान लागतं. आणि संध्याकाळच्या सवसांच्या पारी भरलं ना आणि त्याला फडकं लावलं का व्यवस्थित पाणी पिण्याजोगं राहतं. मग ते ठेवलं निघून घरात. मग आमच्या इथं पाणी लावलं, ड्रम भरला. त्याच्यानंतर म्हटलं आता पोरं झोपली आहे तर हे करावं, गोठा घ्यावा झाडून. कारण का ही माणसं गेली होती पाणी द्यायला मकईला, त्यांना एका याच्यात भरून झाली पाहिजे. ती मका पण यायला पण उशीर होणार होता. मग हे तसंच काम राहिलं असतं, मग तिथं ते आवरायला त्यांना उशीर झाला असता. म्हटलं मुलं झोपली तर तोपर्यंत घ्यावा झाडून पटपट, कारण का मग ते झोपली तोपर्यंतच काम होतं, नाहीतर मग उठली का काय नाही होत. आता पहिल्यांदा गोळा करून घेतलं, आवरून घेतलं. आता कसं आहे माहिती का, पावसाचं वातावरण झालं होतं बऱ्यापैकी.
आणि ते जर पाऊस आला आणि एक ना एक दोन दोन कामं राहिले का मग एक एक काम वाढत गेलं का मग ते तसंच असं वाढत जातं आणि मग सगळंच रुटीन चेंज होतं. कारण का मग पावसाची गडबड सगळीच गडबड असे एकदमच होती ना. त्याच्यामुळं हे बघा हे असं एवढे डिगा मारून ठेवली आणि मग ते भरून टाकायचे. आता हा आमचा असा गोठा आहे, खाली घर आहे. तिथून बघते दार लोटून घेतलं होतं बाबा, एखादं पोरगं जरी उठलं तरी दारातून घरी बाहेर येतं ना, म्हणून ते बघायचं लागतं. खाली निम्मं लक्ष वरती निम्मं लक्ष खाली. आता इथलं पानं मग असे वारं चालू होतं, ते पानं घेतलं जाता जाता आठवलं की बाबा टपच राहिला, शेंगाने भरलेला, पाऊस बिऊस आला तर भिजून जायचा. मग तो टप घेतला, खाली आले. ह्या शेंगा पण अशा उकडलेल्या वाळत घातल्या होत्या, त्या आधी टपात भरून घेतल्या. ह्या शेंगा भाजत घातल्या होत्या चुलीत, मग त्या घेतल्या. हे राख गार झाली, मग एक एक शेंगा निवडून घेतल्या, नाही तर त्या राखत तशाच राहिल्या असत्या. म्हणून म्हटलं पहिल्यांदा ह्याला निवडून घ्यावं, मग बाकीच्या गावाला ही छोटी छोटी कामं जर एकदा मागं राहिली ना तर ती मागच राहून जातात आणि मग कशाचं काय कशाचं टाईमही नाही भेटत. आणि परत मग मुलं उठली का ते राख खेळायला येणार. एवढं सगळं शेण बिन पाणी बिनी इकडं सगळं बरंच झालं होतं, बरंच लय वसवसल्यासारखं झालं होतं. मग म्हटलं जरा हातपाय धुवून घ्यावा. आणि बघा हा ना आमची सीताफळी आहे घराच्या मागची. बघा त्याला एवढा बहर आला, एक गळून पडलं होतं सीताफळ. तेच बघते का आली मी बघितलं की गळून पडलं आणि खराब झालं. मग बघत होते बाबा कुठले कुठले पिकल्यात का काही. ही छोटी छोटीची अजून तरी पण ती विकलेली होती. त्याच्यानंतर ही मंडळी जागी झाली सगळी आणि मग काही त्यांना खाऊ केला होता. हे आपली हे कसं असतं ना, बारकं खातं आणि मोठं येड्यावानी करतं अशी तारा. हे मोठं बघा माझं इकडं रडू 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 पार हैराण झालं. आणि 1 तासभर त्याचं रडणं चालू होतं, तासभर. आणि पार मला असा वैताग आणून सोडला होता की असं वाटत होतं कुठंतरी निघून जा. ताट घेऊन बसले, हा बाबा आळू क्या पिळू क्या देतोय आणि रडतोय. तिला दिलं मला नाही दिलं, असं तसं असं करून करून त्याला खायला घातलं. पार जीव रडकुंडी आला होता. आणि मग म्हटलं ते खारवडीत तळावा जरा, की कारण का सगळी मंडळी आली होती. आणि हे कसं ह्याला तळायला पण वेळ लागतो आणि ते तसं राहून गेले का ते तसेच राहून जायचे. म्हणून ते तळून घेतले, त्याचा झाला नाश्ता. आणि सकाळी जे तेल गरम केलं होतं ना, ते तेल घालायचं होतं लोणच्यात. आणि मग ते गार करून गरम केलेलं गार करून घालतात ना, मग त्याच्यासाठी ते गार करायला ठेवलं होतं ना, आता ते लोणच्यात सोडले. असं आहे त्याचं. कारण का मग ते कसं ते काय माहीत नाही, मला नाही माहिती बाबा, मी कधी घातलेलं नाही. त्याच्यामुळं म्हणतात गरम करायचं आणि मग गार करायचं मग ओतायचं असतं. मग ते गरम केलं गार केलं. आता त्याची मशागत ऑलरेडी आधी तेल ओतलं होतं पण जरा कमी पडलं होतं, ते मुरून गेलं. आणि मग परत आता थोडं तेल ओतलं, आता चाललं आहे त्याची मशागत. मग आता तेल ओतलं आहे तर ते सारखं सारखं त्या बरणीला हात लावता येत नाही. म्हणजे एवढं 8 दिवसासाठी 10 दिवसाचं 15 दिवसासाठी लागतं तेवढं लोणचं काढून घेतो. पण आता दुसरं एक मोठी बरणी आहे ना, त्याच्यात ऑलरेडी आम्हाला ना अक्काने दिलेलं लोणचं होतं त्याच्यात. मग ते बऱ्यापैकी संपलं आहे त्याच्यात, पण हे जरा वेगळं लागतं म्हणून हे पण काढून ठेवलं. आणि ही राख गार पडल्याशिवाय भरता येत नाही, म्हणून संध्याकाळच्या पारी ही राख भरवून घेतली. कारण का जर ती उकोड्यात नेऊन टाकली गरम असले तर आग बिग लागायची, पाचोळा वेचायला जागायची, ओळही जळायची. त्याच्यासाठी ती गार पडल्यावरच भरायला लागते आणि मगच टाकायला लागते. असं बाकी सगळं घरातलं सगळं उरकलं, झाडून पुसून लुसून झोपायची तयारी खाऊन पण सगळं झालं. मग आता असं होतं आजचा दिवस पार जीव जमायला होतो. आणि मग म्हणतात एकटीच घरी असती, काम तरी काय असतं. पार जीव जाईपर्यंत काम असतं, काम तरी काय असतं असं म्हणणाऱ्यांसाठी बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि मग बघत राहा रुही एन भगत.